नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, लव किड्स अँड सेव्ह नेचर ह्या चॅनेलच्या गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। काय मग ऐकताय ना गोष्टी? आणि जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून घेऊया, म्हणजे मी गोष्ट अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग करूया आजच्या गोष्टीला सुरुवात। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या गोष्टीचं नाव आहे झोका। एक होती बबली आणि एक होता जीत। एके दिवशी जीत आणि बबली टायर घेऊन खेळत होते। त्यांच्याजवळ एक रुंद काळ्या रंगाचा टायर होता। दोघेही आपापल्या काठीने टायर पळवत होते। बबली म्हणाली, मला टायर खूप जोरात पळवता येतो। गोल गोल फिरणारा टायर किती छान दिसतो। जीत म्हणाला की त्याला झोका खेळायला जास्त मजा येते। हे ऐकून बबलीला झोक्यावर बसावेसे वाटू लागले। जीतलाही झोक्यावर बसावेसे वाटू लागले। दोघे मिळून झोका शोधू लागले। दोघांनी दूरवर फिरून झोका शोधला, पण झोका काही सापडला नाही। आता काय करायचे? दोघेही विचारात पडले। तिथे खूप सारी झाडे होती। काही झाडांच्या फांद्या तर जमिनीला टेकायला आल्या होत्या। दोघांनाही एक छान कल्पना सुचली। जीत आणि बबली फांदीला धरून झोके घेऊ लागले। दोघांनाही खूप मजा आली, पण ते जास्त वेळ झोका खेळू शकले नाही। बबलीचे दोन्ही हात सोलून निघाले होते। जीतच्या तळव्यांचीही आग होत होती। दोघेही हात चोळत खाली बसले। तिथे एक लोखंडी पाईप रोवलेला होता। बबलीने तो पाईप पाहिला। तिने तो पाईप जीतला दाखवला। जीत आणि बबली धावतच त्या पाईप जवळ गेले। दोघेही पाईपला लोंबकळून झोका खेळू लागले। दोघांनाही खूप मजा आली, पण जीत आणि बबलीला जास्त वेळ झोका खेळता आला नाही। जीतचा हात दुखत होता। बबलीही हात धरून बसली होती। बबलीला आणखी एक कल्पना सुचली। आपण टायरचा झोका करू आणि त्यात बसून झोके घेऊ, बबली म्हणाली। जीतला ही कल्पना फार आवडली। जीत म्हणाला, मी झाडावर टायर टांगणार। बबली म्हणाली, टायर मीच टांगणार। बबलीने टायर आपल्या हातात घेतला। जीतने तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला। दोघांत ओढाओढी सुरू झाली। बबलीने टायर ओढला आणि जोरात भिरकावला। टायर खूप दूरपर्यंत भिरभिरत गेला। टायर एका झाडाच्या फांदीत जाऊन अडकला। जीत धावतच टायर जवळ गेला। तो टुणकन उडी मारून टायरमध्ये बसला। बबली टायर आणि जीतला हळूहळू झोका देऊ लागली। काय मग आवडली ना गोष्ट? चला तर मग पटापट लाईक करूया आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करूया, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया। धन्यवाद।